हेलो क्लास। आज का अपना टॉपिक है विराम चिन्ह। बोर्ड एग्ज़ाम में विराम चिन्ह पर 2 मार्क्स का प्रश्न पूछा जाता है। एक होता है विराम चिन्ह ओळखा या दिलेल्या वाक्यात विराम चिन्ह घाला। मतलब इन दोनों में से कोई भी एक प्रश्न पूछा जाता है। तो चलो अभी हम विराम चिन्ह क्या होता है वो देखते हैं। विराम चिन्ह शिकण्याआधी विराम चिन्ह म्हणजे काय ते समजून घेऊया। विराम चिन्ह हा शब्द विराम प्लस चिन्ह म्हणजेच विराम चिन्ह असा तयार झालेला आहे। यातील विराम म्हणजे थांबणे आणि चिन्ह म्हणजे खुणा होय। बघा, आपण जेव्हा बोलतो तेव्हा ते संभाषण असो, उपदेश करणे असो, स्वतःशी बोलणे असो, ते आपल्या आवाजातील चढ उतार, कठोरपणा, कोमलपणा, आवाजाची तीव्रता, समंजसपना, हळू आवाजात कथन या सर्वातून समझते जब हम बोलते हैं तब। लेकिन जब हम लिखते हैं वो लिखावट समझने के लिए हम क्या करते हैं, अलग अलग चिन्ह का उपयोग करते हैं। उसे कहा जाता है विराम चिन्ह। बघा मुलांनो, आपल्या लेखनात विराम चिन्ह नसली तर वाक्य कोठे संपते, कोठे सुरू झाले, ते कसे उच्चारायचे हे समजणार नाही। म्हणून विराम चिन्हाचा योग्य वापर केव्हा व कोठे करावा याची माहिती असायला हवी। तर त्यासाठी आपण एक गोष्ट पाहणार आहोत। तर मुलांनो, आपल्या या छोट्याशा गोष्टीचं नाव आहे विराम चिन्हामुळे झालेली गफलत। बघा, एक गाव असतं आणि त्या गावात एक चोर असतो। तो चोर नेहमी चोरी करायचा। त्याने चोरी केली की पोलीस त्याला जेलमध्ये टाकायचे। थोड्या दिवसांनी तो पुन्हा सुटायचा। छूटने के बाद वह फिर से चोरी करता था। वापस पुलिस उसे पकड़ती थी। ऐसे लगातार शुरू रहता है। पुलिस भी थक जाते हैं। तो एक दिन पुलिस चोर से लिखवा कर लेते हैं। क्या लिखवाते हैं? मी चोरी करणार नाही, केली तर मला कायमचे जेलमध्ये टाका, असं लिहून घेतो। अभी जब लिखने के बाद उसके ऊपर साइन और स्टैम्प लगता है। अभी पुलिस चैन की सांस लेते हैं कि अभी ये चोर वापस चोरी नहीं करेगा। लेकिन फिर दूसरे दिन ही उसी चोर की कंप्लेंट आती है। पुलिस भी बोलते हैं अभी हम इसे नहीं छोड़ेंगे, इसे अभी सबक सिखाने का टाइम आ गया है। पुलिस उस चोर को थाने में लेकर आते हैं और 2 दिन पहले जो डील किया था उसकी याद दिलाते हैं। तब चोर भी बोलता है, हाँ दिखाओ क्या डील हुआ था। तो पुलिस वह पेपर दिखाते हैं। तो उसमें लिखा होता है, क्या लिखा होता है, मी चोरी करणार नाही, केली तर मला कायमच्या जेलमध्ये टाका। बघा, आता त्या चोरांनी काय केलं तर स्वल्पविराम कुठे द्यायचा होता, मी चोरी करणार नाही, नाहीच्या नंतर स्वल्पविराम द्यायचा होता, म्हणजे वहाँ पे रुकना था। लेकिन वो चोर बहुत होशियार होता है। वो क्या करता है, मी चोरी करणार और करणार के यहाँ पे वो स्वल्पविराम देता है और उसी तरह वो बच जाता है कि मैंने तो ऐसे ही लिखा है कि मैं चोरी करणार और नहीं की तो मुझे जेल में डालो, इसीलिए मैंने चोरी की। अभी पुलिस भी उसके आइडिया से बहुत तंग होते हैं और वो डील किया हुआ पेपर फाड़ देते हैं। बघा, योग्य ठिकाणी जर आपण विरामचिन्ह वापरली नाहीत तर वाक्याचा अर्थ बदलतो। म्हणून विरामचिन्हाचा आपण काटेकोर अभ्यास केला पाहिजे। तर आपण आता विरामचिन्ह समजून घ्यायला सुरुवात करूया। बघा मुलांनो, विरामचिन्हाचे सुद्धा 2 प्रकार असतात। एक असतं विरामदर्शक चिन्ह आणि अर्थबोधक चिन्ह। तर पूर्णविराम, अर्धविराम, स्वल्पविराम, अपूर्णविराम बघा शेवटी विराम लिहिलं, हे विरामदर्शक चिन्ह आहेत। आणि पुढची सर्व प्रश्नचिन्ह, उद्गार चिन्ह, अवतरण चिन्ह, संयोग चिन्ह, अपसारण चिन्ह, लोप चिन्ह, दंड, अवग्रह, विकल्प चिन्ह हे सर्व अर्थबोधक चिन्ह आहेत। तर आपण आता सर्व चिन्हांचा अभ्यास करणार आहोत। पूर्णविराम चिन्हाचा वापर 2 ठिकाणी केला जातो। एक म्हणजे वाक्य पूर्ण झाले हे दाखवण्यासाठी वाक्याच्या शेवटी वापरतात। मतलब सेंटेंस कंप्लीट होता है तब लास्ट में हम फुल स्टॉप देते हैं। फॉर एग्जाम्पल, मोटार धावत होती, आई एकदम चकित झाली। आणि दुसरं म्हणजे अद्याक्षरे किंवा संक्षिप्त रूपाच्या शेवटीसुद्धा आपण पूर्णविरामाचा वापर करतो। म्हणजे पूर्ण नाव शॉर्टकटमध्ये दाखवायचं असेल, जसं विष्णू वामन शिरवाडकर म्हणजे वि वा शिरवाडकर, पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे म्हणजे पु ल देशपांडे, ता क म्हणजे ताजा कलम, म्हणजे शॉर्टकटमध्ये जेव्हा
म्हणजे संक्षिप्त रूपात दाखवण्यासाठी सुद्धा पूर्णविराम चिन्हाचा वापर केला जातो. दुसरा प्रकार आहे अर्धविराम. जेव्हा दोन छोटी वाक्ये उभयान्वयी अव्ययाने जोडताना आपण अर्धविरामाचा वापर करतो. आता दोन वाक्य, फॉर एक्झाम्पल, तिचे बाळ कडाक्याच्या थंडीने कुडकुडत रडत होते, पण आई तिकडे बघतच नव्हती. बघा, ही दोन वाक्य आहेत. आता ह्या दोन वाक्याला कोणी जोडलं आहे? पण या शब्दाने. म्हणजे पण हा काय आहे? उभयान्वयी अव्यय आहे. म्हणून त्या उभयान्वयी अव्ययाच्या आधी आपण काय लिहितो? कुठलं चिन्ह देतो? तर अर्धविराम. आता दुसरं वाक्य कुठलं आहे? हे खरे अवघड काम होते, पण गोविंदा कल्पक होता. आता ही दोन वेगवेगळी वाक्य आहेत, पण या दोन वाक्यांना कोणी जोडलं आहे? पण या शब्दाने. म्हणून पणच्या आधी पण कुठला आहे? उभयान्वयी शब्द आहे. मग त्याच्या आधी काय दिलेलं आहे? अर्धविराम दिला जातो. तिसरा प्रकार आहे स्वल्पविराम. बघा, स्वल्पविराम पण दोन ठिकाणी वापरला जातो. प्रथम कधी एकाच जातीचे शब्द किंवा छोटी वाक्य लागोपाठ आल्यास, फॉर एक्झाम्पल, शेवग्याच्या शेंगा, पडवळ, भेंडी, चवळीच्या शेंगा वगैरे सडपातळ भाज्यांचा खुराक तिने चालू केला. अभी यहाँ पे एक ही जात के सब वेजिटेबल्स आए हैं, इसलिए उसके बीच बीच में क्या दिए हैं? स्वल्पविराम दिया गया है. दूसरा म्हणजे संबोधन दाखवताना स्वल्पविराम वापरतात. संबोधन मतलब कॉल आउट. जब हम कॉल आउट करते हैं उसके बाद में हम क्या देते हैं? कॉमा देते हैं. माधव इकडे ये, तो किसको कॉल आउट किया है? तो माधव. मामा, मी एक ॲप तयार केला आहे, तर मामा. नंतर काय येणार? स्वल्पविराम येतो. तर चौथा प्रकार आहे अपूर्ण विराम. वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास अपूर्ण विरामाचं चिन्ह वापरतात. त्या चिन्हालाच अपूर्ण विराम असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल, पुढील पर्याय क्रमांक चौकटीत लिहा. मग क्रमांक काय असेल? 1, 2, 3, 4. नामांचे प्रकार पुढील प्रमाणे. मग ह्या नंतर काय दिलं जातं? तर अपूर्ण विराम दिला जातो. पाचवा प्रकार आहे प्रश्नचिन्ह. प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह वापरतात. फॉर एक्झाम्पल, तू कोण आहेस रे? आपली ओळख कशी काय? म्हणजे जिथे उत्तराची अपेक्षा आहे तिथे प्रश्नचिन्ह दिलं जातं. सहावा प्रकार आहे उद्गार चिन्ह. मनातील आनंद, दुःख, भीती अशा तीव्र भावना व्यक्त करण्यासाठी उद्गार चिन्हाचा वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल, रोजचं चिंतन करावं कसं? तर झाडासारखं. शेणामातीत काम करावं लागतं. म्हणजे मनातल्या फिलिंग जेव्हा दाखवायच्या असतात तेव्हा उद्गार चिन्हाचा वापर केला जातो. सातवा प्रकार आहे अवतरण चिन्ह. आता अवतरण चिन्हाचे पण दोन प्रकार असतात. एक तर असतं एकेरी अवतरण चिन्ह आणि दुसरं आहे दुहेरी अवतरण चिन्ह. मग एकेरी अवतरण चिन्हामध्ये कधी वापरतात? तर एखाद्या शब्दावर जोर द्यायचा असल्यास काय वापरतात? एकेरी अवतरण चिन्ह. फॉर एक्झाम्पल, वि.वा. शिरवाडकर यांच्या विषयाला काव्यसंग्रहाला मानाचा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. कुठला पुरस्कार मिळाला त्यांना? तर ज्ञानपीठ. म्हणजे ज्ञानपीठावर काय दिलेलं आहे? जोर दिला आहे. पहिला उपाय म्हणून मी आहार परिवर्तन सुरू केलं. काय सुरू केलं त्यांनी? तर आहार परिवर्तन. म्हणजे ह्या शब्दावर काय दिलेला आहे? जोर दिलेला आहे. म्हणून तो काय येणार? एकेरी अवतरण चिन्हामध्ये येतो. बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवण्याकरता दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल, तेल आणि तळलेले पदार्थ आधी सोड. अभी ये किसी ने तो सजेशन दिया ना लेखक को, तर ते काय झालं? त्यांच्या तोंडचे शब्द आहेत म्हणून त्या सेंटेन्सला काय केलं आहे? दुहेरी अवतरण चिन्ह दिलं आहे. अरे पण चिठ्ठी मराठीतून आहे. आता हे सुद्धा काय आहेत? किसी ने बोला हुआ सेंटेन्स है, इसीलिए सेंटेन्स को क्या किया है? दुहेरी अवतरण चिन्ह दिया हुआ है. आठवा प्रकार आहे संयोग चिन्ह. बघा, दोन शब्द जोड़ताना अथवा ओळीच्या शेवटी शब्द अपूरा राहिला, जब हम लिखते हैं तो सेंटेंस इनकम्प्लीट रहता है. सेंटेंस नहीं, सेंटेंस लास्ट वर्ड जब इनकम्प्लीट रहता है तो वही वर्ड हम लोग नीचे कंटिन्यू करते दूसरे लाइन में, तभी भी हम लोग संयोग चिन्ह वहाँ पे देते हैं. यहाँ पे दिया है फॉर एग्जाम्पल स्त्री पुरुष, 2-3, वया पुस्तकं, विद्यार्थी भांडार. या प्रकारे दोन शब्दांना जोडण्यासाठी सुद्धा संयोग चिन्ह वापरलं जातं. नववा प्रकार आहे अपसारण चिन्ह. बघा, अपसारण चिन्ह कब देते हैं? वाक्यातील एखाद्या शब्दाविषयी स्पष्टीकरण द्यायचे असल्यास. फॉर एक्झाम्पल, बाबा
5-6 दिवसांपूर्वी मी तुम्हाला 2 शाली दिल्या होत्या, तो किसके बारे में बताया है? शाली के बारे में बताया। कब दिया था? तो 5-6 दिन पहले। दुसरा आहे, मी टेलिफोन ऑपरेटर आहे, बाबा दिवसभर बोलावं लागतं, आता काय करावं लागतं? बोलावं लागतं। मग ह्याचं स्पष्टीकरण काय दिलं आहे? तर तो काय आहे? टेलिफोन ऑपरेटर आहे। मग अशा पद्धतीने स्पष्टीकरण द्यायच्या वेळेस अपसारण चिन्हाचा वापर केला जातो। 10वा प्रकार आहे लोपचिन्ह। बघा, लोपचिन्हाचा वापर कधी करतो? जेव्हा अर्धवट तोडलेले अथवा बोलता बोलता विचार खंडित झालेले दाखवण्यासाठी हम लोग बोलते बोलते बीच में रुक जाते हैं, तब उस वक्त विराम चिन्ह कौन सा यूज़ करते हैं? लोपचिन्ह। फॉर एग्जाम्पल, गर्दीत कोणाचा धक्का लागला तर? नवीन धंदा, भांडवल नको, अभी हमारे मन में कुछ तो बात हम लोग रखते हैं, उसको बोलते नहीं हैं, उस वक्त लोप चिन्ह का यूज होता है। 11वा प्रकार आहे दंड। मग दंड कुठले असतात? तर एकेरी दंड आणि दुहेरी दंड। आता ह्याचा वापर कुठे होतो? ओवी, अभंग, श्लोक यासारखा काव्य प्रकारात ओवीचा किंवा चरणाचा शेवट दाखवण्यासाठी दंडाचा वापर केला जातो। फॉर एक्झाम्पल, अग्नी माझे पडे बाळू, माता धावे कनवाळू, ही पहिली ओळ म्हणून एक दंड, आणि जेव्हा दुसऱ्या ओळीत तो श्लोक पूर्ण होतो मग तिथे काय दिलं आहे? 2 दंड देऊन ते श्लोक पूर्ण केलेला आहे, अभंग पूर्ण केलेला आहे। 12वा प्रकार आहे अवग्रह। बघा, विशिष्ट अक्षराचा दीर्घ उच्चार करताना, आता दीर्घ उच्चार म्हणजे उच्चार लांब खेचतो ना आपण गाणं म्हणताना किंवा कोणाला आवाज देताना, मग हे सुचवण्यासाठी अवग्रह या चिन्हाचा वापर केला जातो। फॉर एक्झाम्पल, चुडीवाला आला 27 फेब्रुवारीला, म्हणजेच जेव्हा शब्द खेचायचा असतो तेव्हा अवग्रह या चिन्हाचा वापर केला जातो। 13वा प्रकार आहे विकल्प चिन्ह। पर्यायी शब्द दाखवण्यासाठी वापरतात, म्हणजेच एखाद्या शब्दासाठी असलेले पर्याय दाखवण्यासाठी, मतलब ऑप्शंस दिखाने के लिए ये चिन्ह का यूज होता है। फॉर एग्जाम्पल, आपण विवाहित अविवाहित आहात का, म्हणजे आपण दोघांपैकी एक काहीतरी निवडणार, मग इथे काय दिलं? ते पर्याय, मग त्या 2 पर्यायामध्ये काय दिलेलं आहे? विकल्प चिन्ह। अर्जासोबत परीक्षेचे शुल्क मनी ऑर्डर, डीडी, चेकने पाठवण्यात यावे, म्हणजे आपल्याला 3 गोष्टी दिल्यात, मनी ऑर्डर, डीडी किंवा चेक, या तिघांपैकी आपल्याला एक सिलेक्ट करायचं, म्हणून त्या शब्दांच्या मध्ये काय दिलेलं आहे? विकल्प चिन्हाचा वापर केलेला आहे। तो बच्चों, हम फर्स्ट स्टैंडर्ड से ही विराम चिन्ह पढ़ते आए हैं, लेकिन इस साल हमने और नए विराम चिन्ह देखे। तो बच्चों, इन विराम चिन्ह का सही उपयोग हमें 2 मार्क्स के लिए करना ही है, बल्कि उसके साथ साथ हम जब निबंध लिखते हैं, कोई आंसर लिखते हैं, मतलब हर लिखावट के यहाँ पर हमें इनका सही उपयोग करना है, इसलिए हम यह विराम चिन्ह अच्छे से पढ़ेंगे। तो बच्चों, इसीलिए घर पर रहो, पढ़ते रहो और सुरक्षित रहो।